महिलांनी हातात घेतली आणि एक मला एक अशी शंका होती, ज्यावर्षी महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिला, याचा अर्थ ही जी योजना आहे 10,000 रुपये सगळ्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये मिळले, त्याचा हा परिणाम असावा. पण त्यावेळेला मतदान झालं होतं. आता रिझल्ट पुढे आले आणि रिझल्टमध्ये निष्कर्ष बहुसंख्य वर्षांपासून महिलांना त्याचे श्रेय दिलेले. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या आधी पैसे वाचले अधिकृत, म्हणजे हे मताला पैसे देतात तसं नाही, सरकारच्या अधिकृत महाराष्ट्रात लाडकी बहीण. तसंच यावेळेला बिहारमध्ये झालेले. आता प्रश्न असा आहे की इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बद्दल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का, याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्याबद्दल कोणाची दुरच असायचं कारण नाही. पण 10,000 रुपये ही काही लहान रक्कम नाही आणि विशेषतः याचा परिणाम काय होतो हे ही एकेकाळी बारामतीची बघत असते. बारामतीचं वैशिष्ट्य होतं, आज नाही 50 वर्षापूर्वी की म्युन्सिपाल्टीची निवडणूक आली की लोक वाट बघायचे मतदानाच्या आदल्या दिवशी. कशासाठी वाट बघायचे ते काही सांगायची गरज नाही. आणि ते वाचक झालं की निवडणुकीचे निकाल काय लागले हे इथे कळत. ते लहान प्रमाणात होतं. पण आता सगळ्याच राज्यात 50% मतदान या महिलांचं आहे, त्यांना 10,000 रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं, याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्की शंका आहे. याचा विचार इलेक्शन कमिशनने केला. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका येऊ पाहत आहेत. काही ठिकाणी आता चंदगड या ठिकाणी आपली राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली. पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्र होईल? मला कुठल्या जिल्ह्यात काही माहिती आहे. माझ्या पक्षाभूत एवढं सांगतो, चर्चा आमच्यात झाली आणि आमच्यात चर्चा अशी झाली की या स्थानिक निवडणुका आहेत, नगर परिषदेच्या आहेत, यानंतर पंचायत राज्याच्या आहेत. या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जात नसतो. याच्या आधीच्या निवडणुकीत आम्ही पार्टी म्हणून या निवडणुका लढलेल्या होत्या आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार याच्या वतीने आम्ही निकाल घेतला की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकारी आहेत स्थानिक स्थितीवरून त्यांनी निर्णय घ्यावा, हा अधिकार त्यांना. मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवते अशी भूमिका घेतलेली आहे. येतील म्हणजे घेणार का नाही हे मला माहीत नाही, पण घेते ते काय असं नाही.
नाही स्वच्छ झाल्याचं मुंबई महानगरपालिका आता जाहीर झालेली नाही. भाजप असे म्हणते की आणि आपण अनेक वर्ष बघितली की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी महापौर झालेला आहे, परंतु आता महायुतीतनंच महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जाते. जो तो आपल्याला सांगा भाजपवर सांगा उद्धव ठाकरे मिळाल त्याच्यात नवीन काय. साहेब, आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहिते दरम्यान निवडणूक आयोगानं या जे 10,000 रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा. निवडणूक आयोगाचा हा दुटप्पीपणा किंवा त्याची काम करण्याची पद्धत बदलली असं वाटत नाही. साधी गोष्ट आहे. 10,000 रुपये प्रत्येकी वाचणं याचा अर्थ काय. याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वसवलं एक 15 दिवस, त्यामुळे असं घेता येत नाही. पण ती योग्य आहे का. हा पैसा कुठला सरकारी खजिना, सरकारी खजिना मतदान करा याच्यासाठी वापरणं याचा अर्थ सरळ निवडणुका गैरमार्गानं लढण्याची भूमिका आहे. यालाच धरून पुढं कशा पद्धतीने आवाज उठवला, कारण हे तुम्ही आताच म्हणाला होता, कारण महाराष्ट्रामध्ये तेच झालं, बिहारमध्ये देखील ते. आगामी निवडणुकीत याला पायबंद बसावं म्हणून आपण काय भूमिका घेणार? बसून चर्चा करत लागेल. असं पार्लमेंट सेशन सुरू होईल त्यावेळेला आम्ही दिल्लीमध्ये सगळे आहोत एकत्र बसू याचा विचार करावा लागेल. साहेब, केळीचे दर खूप मोठ्या प्रमाणात घसरले तर शेतीच्या शेतमालाचे दर घसरले त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. सगळेजण निवडणुकाच्याच तयारीला लागलेले असा आरोप केला जातोय. खरं आहे. म्हणजे लोकांचं लक्ष साहजिकच निवडणुकीकडे असणार, पण केळीचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल आजच काही लोक माझ्याशी बोलले आणि मी केळी एक्सपोर्ट करणारे देशात त्यांच्याशी या 2 दिवसात मी संपर्क साधणार आहे आणि एक कायम प्रकारची व्यवस्था करता येईल. माझा एकदा 3-4 वर्षापूर्वी असा प्रश्न आला होता माझ्याकडं आणि त्यावेळेला एका वर्षा एक्सपोर्ट करला इथं पाठवलं आणि त्याच्यामार्फत निर्यात केली. आता अनेक लोकांना याच्यात सहभागी करणं याची आवश्यकता आहे. साहेब, साखरेचे दर वाढले असताना देखील अजून ऊसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही. कोल्हापूरमध्ये ऊसाचे ट्रॅक्टर जाळले जातात, टायर फोडले जातात. ही कोंडी नक्की कशी, म्हणजे याला वाट कशी मिळाली पाहिजे? ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर हा आंदोलन शेती नुकसान कोणाचं आहे, शेतकऱ्यात असतं. त्यामुळे हा रस्ता नाही. असं झालंय काय, याची किंमत वाढून देण्याच्या सोडण्याची मागणी जी आहे तुम्ही किंमत ऊसाची वाढवत आणि साखरेची वाढवत नाही, मग ती द्यायचा प्रश्न आणि त्यासाठी लोकांचाच असतो. आणि हा प्रश्न लवकर सोडवा हा आग्रह केंद्र सरकारकडे आम्हाला लोकांचा आहे. सर, एनडीए की बड़ी जीत बिहार में दिख रही है, क्या ख्याल है आपका? एनडीए की बड़ी जीत बिहार में दिख रही है. भारी है. एक तो इसका स्वीकार करना पड़ेगा कि उनको बहुत अच्छा समर्थन लोगों ने दिया है. मगर आज के अखबार में सभी जगह पर न्यूज आई है कि उन्होंने जनता पार्टीला समर्थन देऊन कलाकारांच्या प्रतिसुद्धा भाजपविषयी काय आहे हे तिथनं व्यक्त होते. परंतु याचं लगेच राजकारण कुणी करू नये. नाही तर आता निवेदिता सराफ बोलल्या की त्या ठिकाणी पुन्हा शिव्या घालायला सुरुवात करायची. असं करणं मला वाटतं आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही. लोकशाहीमध्ये घटनेनं प्रत्येकाला
विचार स्वातंत्र्य दिलं आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे आणि त्याच्यामुळे निवेदिता सराफना तो अधिकार आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या विषयी काय जनमानसात आहे, कलाकारांमध्ये आहे, त्या क्षेत्रात आहे, याचं थोडक्यात प्रत्यंतर त्यांच्या वक्तव्यातनं येत आहे. भाऊ, मुंबईमध्ये याआधी आपण जर पाहिलं तर ठाकरेंचे पोस्टर लावण्यात आलेले होते की ठाकरेंचा सेवक तोच नगरसेवक, परंतु आता त्याला प्रत्युत्तर भाजपने पोस्टर लावलेले आहेत. परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवा करणारा जो असेल तोच नगरसेवक असेल असे पोस्टर दे. व्यक्तिस्तोम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मान्य नसतं. लोकांना महत्त्व, जनतेला महत्त्व देणारा भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे कुठल्या व्यक्तीचा सेवक होण्यापेक्षा, कुठल्या परिवाराचा सेवक होण्यापेक्षा हा मुंबईकर या मुंबईचा खऱ्या अर्थानं मालक आहे. त्याच्यामुळे त्याची सेवा ही सर्वतोपरी आहे. आणि त्याच्यामुळे मुंबईकर जो मतदान देणार, जो सत्ता देणार, त्याची सेवा करायची की कुठल्या एका व्यक्तीच्या नावाची पूजा करायची. आणि त्याच्यामुळे आमची भूमिका अत्यंत समर्पक अशा प्रकारची आहे की मुंबईचा सेवक तोच त्या ठिकाणी होईल नगरसेवक. की अमित साटम आणि भारतीय जनता पार्टीने आम्ही केलेली भूमिका ही मुंबईकरांना भावणारी आहे आणि मुंबईकराच्या प्रती सेवा समर्पित करणारी भूमिका आहे. भाऊ, शरद पवारांनी बिहार निकालावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलं की बिहारमध्ये 50% मतदान जे आहे ते महिलांचं झालेलं आहे, परंतु निवडणुकीच्या आधी 3 महिने जे पैसे वाटप महिलांना केलेलं गेले, 10,000 जे महिलांना दिले गेले आणि त्यामुळेच हे मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. निवडणूक आयोगाने आता हा विचार करणं गरजेचं आहे, अशा पद्धतीनं पैसे वाटप योग्य आहे का? मला वाटतं जिंकलेला जो काही विजय आहे तो विरोधकांनी त्या ठिकाणी मान्य करायचा असतो. पराभव हा मोठ्या मनानं त्या ठिकाणी स्वीकारायचा असतो. आता एखाद्याला टीकाच करायची, त्याला 100 कारणं मिळतात. आता तुम्हाला कोणी अडवलं होतं? आज त्या ठिकाणी केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं ज्या काही महिलांच्या उत्कर्षासाठी भूमिका घेतल्या त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. आता त्यांना आम्ही जर प्रभावित करू शकलो असेल, त्याने आम्हाला मतदान केलं, तर त्याच्यात दोष कोणाचा आहे? बरं, तुम्ही महाराष्ट्रात त्या ठिकाणी बोललात की तुम्ही 1,500 देणार, तर तुम्ही 2100 देणार. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लाडक्या बहिणींचं आम्ही 1,500चे देण्याचं ठरलं, तेव्हा तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात 2100 बोललात. हे कुठलं आलं तत्त्व? हा कुठला आला संस्कार? त्याच्यामुळे मला वाटतं सोयीची भूमिका विरोधी पक्ष घेत आहे. पण माझं पुन्हा नम्र आवाहन आहे की पवारसाहेबांसारख्या एका मोठ्या नेत्यानं तरी अशा प्रकारचं बोलणं संयुक्तिक नाही. विरोधी पक्षानं रडीचा डाव न खेळता आत्मपरीक्षण करून कष्ट घेऊन कामाला लागावं. जसं आमचे मोदी साहेब बिहारमध्ये ज्या पद्धतीनं फिरले, आमचे अमितभाई शानी जे कष्ट उपसले, आमचे विनोद तावडे असतील, महाराष्ट्रातनं गेलेले आमचे देवेंद्रजींच्या सभा असतील, आम्ही कष्ट करणारी लोक आहोत. त्याच्यामुळे केवळ बोलघेवडेपणा, केवळ टीका कुचकेपणाचं बोलणं, खोटे नॅरेटिव्ह सेट करणं, याच्यातनं बाहेर जोपर्यंत विरोधी पक्ष येत नाही तोपर्यंत त्यांचं काही खरं नाही. निवडणुका पारदर्शक ह्या झाल्याच पाहिजेत. आपला प्रत्येक मतदाराचा तो अधिकार आहे असंही पवारांनी म्हटलं. पण त्यांनी पारदर्शक झाल्या नाही ते सिद्ध करावं ना. निवडणुका तर पारदर्शकच झालेल्या आहेत. आपण बघाल की जो मतचोरीचा यांचा आरोप होता तो आपण खोडून काढला. SIRच्या माध्यमातून सखोल सर्वेक्षण झालं, विषय राहिला कुठे वोटचोरीचा. त्यामुळे पारदर्शकता झाली पाहिजे, पण कुठे पारदर्शकता झाली नाही ते त्यांनी दाखवावं, निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणावं. मला वाटतं पराभव झाला आहे, मोठ्या मनानं स्वीकारा असं माझं नम्र आव्हान असेल. पुण्याच्या प्रकरणावरतून आता भाजपवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाते की ज्यावेळी आदर्श घोटाळा झाला, तर मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेसकडून एकला चलोरेचा नारा देण्यात आलेला आहे. BMCची निवडणूक काँग्रेस आता स्वबळावर लढणार असल्याचं कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे. आता काँग्रेस BMCची निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेसने एकला चलोरेचा नारा दिलाय. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत आता अधिकची चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण
मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। बीएमसीची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। महाविकास आघाडीसोबत न लढता काँग्रेस आता स्वबळावर लढणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलेला आहे। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत आता अधिकची चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। अतिशय मोठी राजकीय घडामोड आपण पाहतोय। महाविकास आघाडीमधून न लढता मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेस एकटं लढणार आहे। एकला चलोरेचा नारा काँग्रेसकडून देण्यात येतोय। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत आता अधिकची चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। कुठेतरी मनसेसोबत एकत्र न जाण्याचा निर्णय काँग्रेस नेत्यांनी घेतला होता, तशी मागणी लावून धरली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई निवडणुकीसाठी आता काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिला असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे।